हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण कोकणातली स्पेशल असा एक रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, कोवाळा घेतलेला आहे. ह्याला कोकणामध्ये कोवाळा असं म्हणतात. तर हे बघा, हे स्वच्छ धुवून घेऊयात. हे बघा, धुवून घेतलेलं आहे. आता हे मधोमध कट करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं कट करायचं आहे. ह्याचे थोडंसं हे वरची साल कडक असते, त्यामुळे हे कापायला थोडं हे लागतं. हे बघा, ह्याची साल वगैरे, ह्याचं आतल्या बिया वगैरे काढून घेतलेले आहेत कट करून. आता पाणी एका साईडला उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी छान आलेली आहे. आता हे आपल्याला फोडी आहेत ना, याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ह्या चांगल्या व्यवस्थित सोडून घेतलेल्या आहेत. त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं आहे आणि छान परत झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आता हे बघा, खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि बारीक कट करून घ्यायची आहे. ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात, परातीत काढून घ्यायची आहे. आणि आपण आता हे अद्रक घ्यायचं आहे, हे बघा, आणि बारीक किसून घ्यायचं आहे. बारीक किसणीच्या किसणीने किसून घ्यायचं आहे. आता हे बघा, एका कढईमध्ये हे कोथिंबीर काढायची आहे आणि हे अद्रक टाकलेलं आहे, ते अद्रक टाकायचं आहे. आता आपण एक प्लेट भरून अशी गूळ टाकलेला आहे आणि पाव कप असे पांढरे तीळ टाकलेले आहे. चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे. गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे बघा, एक 10 मिनिटं छान उकळी काढलेली आहे. हे बघा, आपण चाकू थोडंसं रोवून बघायचं आहे. हे बघा, म्हणजे शिजले गेलेलं आहे. चला, आता आपण काय करायचं, असंच झाकणवर ठेवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. आणि थोड्या वेळाने हे फोडी एका परातीत काढून घ्यायच्या आहेत. थोडं थंड झालं की आपण अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे सगळं किसून घेतलेलं आहे. हे बघा, असं इझिली जातं किसायला, काही प्रॉब्लेम होत नाही एवढा. आता हे बघा, हा किस आहे ना आपण किसलेला, तो याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे कढईवरच. आता कढई गरम करायला ठेवायची आहे. आता हे सगळं कोथिंबीर, गूळ वगैरे हे सगळं आपण जे टाकलेलं आहे ना, ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ना आता चांगली एक म्हणजे असं गूळ वितळायला पाहिजे आणि फक्त एक उकळी यायला पाहिजे. इतकं काही त्याला हे नाही करायचं, शिजवत बसायचं नाही, कारण ऑलरेडी आपण कोवाळा शिजवूनच घेतलेला आहे. आता हे बघा, गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी पराठीमध्ये ठेवून द्यायचं आहे, ओतून घ्यायचं आहे. आता हे बघा, थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे, म्हणजे हात असं आपल्याला पीठ हे करायला सोसेल इतकं थंड करायचं आहे. आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे. फक्त हे तांदळाचं पीठ आहे आणि हे तांदूळ आणि ज्वारीचं पीठ आहे. हे दोनच पीठं घ्यायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही गहू पीठ ॲड करू शकता किंवा बेसन पीठ, पण मी हे दोनच ॲड केलेलं आहे. आता हे व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे. बघा, हा घट्ट करायचा आणि एक अर्ध्या तासासाठी बाजूला साईडला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, झाकण ठेवून द्यायचं आहे. आता हे बघा, अर्ध्या तासाने आपण कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यामध्ये तेल ओतायचं आहे तळण्यासाठी आणि छान गरम होऊन द्यायचं आहे. तोवर आपण ना, आता हे बघा, अर्धा तास झालेला आहे, चांगलं मुरलं गेलं आहे. आता आपण ते जरा मऊ करून घ्यायचं आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे. 5 मिनिटं मळून घ्यायचं आहे. तोवर तेलही गरम होतं आहे. हे बघा, 5 मिनिटं मळून घेतलेलं आहे. आता एक कागद घ्यायचा आहे. हे प्लॅस्टिक घेतलेलं आहे मी आणि त्याला तेल लावायचं आहे प्लॅस्टिकला. आणि एक लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने घेऊन असं थापायचं आहे.
गोल 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 असं थापून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, आता हे हे तेलात ना थोडीशी मेथी दाणे टाकायचे, कारण ना तेल ना कोणतंही हे ना ओढून घेत नाही. आता हे वडे ना तेल ओढून कमी घेणार, म्हणजे कमी तेल लागतं आपल्याला. म्हणून मेथी दाणे कधी पण कोणता पण तळायचा पदार्थ असेल ना तर त्याच्यामध्ये तेल गरम झालं की एक पाव चमचा तरी मेथी दाणे तेलात टाकायचे. आता हे बघा, हे आपण वडे सोडलेले आहेत. हे बघा, असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे छान फुलला जातं. हे बघा, पटकन फुलतो. तोवर आपण दुसरा थापून घ्यायचा आहे. खूप छान होतात. चवीला तर इतके भन्नाट लागतात ना. रश्श्याची भाजी म्हणा, चिकन म्हणा किंवा मटण, ह्याच्याबरोबर खूप छान लागते. हे बघा, आता हे मी दुसरा एक करून दाखवते तुम्हाला. हे बघा, आपोआप ते गरम झालं ना की बरोबर आपोआप तेलाच्या वर येऊन जातो. आणि सतत असं पलटी वगैरे करायचं नाही, असं थोडंसं प्रेस करायचं की लगेच फुगून जातो. हे बघा, थोडंसंच प्रेस करायचं आहे. हे बघा, लगेच फुगतो. आणि एकदाच पलटी मारायचं. आता इकडची बाजू शेकून झालेली आहे. खूप छान होतं. मैत्रिणींनो, कोकणातील स्पेशल रेसिपी आहे. नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि मला मेसेज करून सांगा की कसं लागतं ते. चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. उद्या ठीक 3 वाजता. तोवर धन्यवाद.